नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर यामधला स्वाध्याय स्वाध्याय 5.2 हा पाहणार आहोत। काल आपण 5.1 पाहितला। काल आपला 17वा व्हिडिओ होता या सिरीज मधला। आज आपण 18वा व्हिडिओ पाहत आहोत। याचप्रमाणे आपण काय केलेलं आहे, मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन आकृत्या नवोदय 5वी साठी उपयुक्त असणाऱ्या त्याच्यासाठी सुद्धा वेगळी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। आज आपण स्वाध्याय 5.2 मधला पहिला प्रश्न पाहणार आहोत। पहा, तुम्हाला दिसतोय 12.1/16 चे दशमान मूल्य। बघा, धड्याचं नावच आहे दशांश अपूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर आणि व्यावहारिक अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर। इथं तुम्हाला दिसते 12.1/16 याचं काय करायचंय आपल्याला, 1/16 याचं काय करायचंय तर दशमान मूल्य म्हणजे दशांश अपूर्णांकात काय मूल्य आहे। पर्याय आपल्या समोर आहेत ए बी सी डी। बघा, नवोदयला येणारा प्रश्न, काल बरेचसे प्रश्न असे झाले होते। बघा, याचा आपण काय करत असतो, गुणाकार आणि हे अधिक करत असतो म्हणजे त्याच्यात मिळवत असतो। बघूया 12 × 16 करूया आपण। 12 × 16 16 × 32 डायरेक्ट गुणाकार करतो मी। 16 × 32 हातचे आले 3, 16 × 16 16 × 3 19 म्हणजे 12 × 16 किती आहे 119 अधिक 192 अधिक 1 किती आले 193 आले। 12 × 16 किती आले 192 आणि अधिक हा 193। आता 193 भागिले आपल्याला काय करायचं आहे 16। बघा, अतिशय सोपा आणि दशांशात याचं उत्तर येणार आहे, त्याच्यामुळे आपण हे करून घेऊया। बघा, इथपर्यंत कळालं तुम्हाला। 12 × 16 193/16। आता हे भागाकार तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। बघा, असे करूयात आपण, सोपं जाईल तुम्हाला। त्यासाठी 16 × 1 16 16 2 32 मोठे होतील। 9 मधून 6 गेले 3, 1 मधून 1 गेला 0, अर्थात इथं काय आलं 3 आलं। आता वरचे आपल्याला 3 खाली घ्यायचे, झाले किती 33। आता बघा 16 2 32 16च पाडा आहे आपल्याला। वजाबाकी करून घ्या। 3 मधून 2 गेला 1, 3 मधून 3 गेले 0, उत्तर काय आले 12 आणि बाकी 1 आली। दशांश देऊन टाकू, 0 घेऊन टाकू। 16च्या पाड्यात 10 येतील का, नाही, परत एक 0 घेऊन टाकू, झाले 100। आता काय होईल, 16चा पाडा आहे 100 आलेले, 16 सखी 96। पटकन वजाबाकी करून घ्यायची। 100 मधून 96 गेला किंवा डायरेक्ट वजाबाकी केली तरी तुम्हाला काय येईल उत्तर, 100 मधून 96 वजा केल्यानंतर 4 येईल। आता दशांश दिलेला आहे 0 घेऊन टाकूया। 16 2 32, कारण सगळे पर्याय असेच असल्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया वाढवायची आहे, पूर्ण करायची आहे। आता काय 16 2 32 खाली किती राहिले 8, 40 मधून 32 गेले 8 राहिले। आता परत 0 घेतलेला आहे, दशांश दिलेला आहे 0 घ्यायचा, झाले 80 म्हणजे 16 पंचे 80। हे आपलं आता पूर्ण भाग केलेला आहे। आता काय भागाकाराची प्रक्रिया इथं थांबते। उत्तर काय मिळाले तुमच्या लक्षात येईल, 12.065 पर्यायापैकी पर्याय नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। भागाकाराची प्रक्रिया याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने तुम्ही असं पण करू शकता डायरेक्ट, है की नाही। 16 × 1 16 उरले 3 झाले 32, है की नाही। 16 2 32 उरला 1, दिला पॉइंट घेतला 0, 16च्या पाड्यात 10 येत नाहीत, परत इथे झाले 100, 16 सखी 96 उरले 4, पॉइंट दिलेलाच आहे 0 घेऊन टाकायचा। 16 2 32 उरले 8, पॉइंट दिलेलाच आहे 0 घेऊन टाकला, 80 झाले, 16 पंचे 80। फास्ट पद्धतीने या येतं, ही तुम्हाला समजवण्यासाठी पद्धत। जर परीक्षेमध्ये तुम्ही असा भागाकार करायची, आडवा भागाकार करायची सवय लावायची। उत्तर मिळालेलं आहे। त्यानंतरचं गणित
त्यानंतर स्वाध्याय 5.2 म्हणलं दुसरं गणित पाहूया. 0.04 या दशांश अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात कसं लिहिता येईल. गणित आहे तुमच्यासमोर. मी नवनीत प्रकाशनाचं नवोदय पाचवी नवोदयचं पुस्तक काढून वही पेन घेऊन समोर बसायचंय आणि प्रत्यक्षात गणित पाहायची आहे. तर दुसरं गणित आहे 0.04. आता बघा 0.04 याला व्यवहारिक अपूर्णांकात कसं लिहितात. आता बघा तुम्हाला माहिती आहे हे दोन स्थळ सोडून आहेत म्हणजे आपल्याला छेदामध्ये 100 लिहिता येईल का आणि वरी 4 लिहिता येईल का. बघा याचं रूपांतर आपण नेहमी असंच करत असतो. हे 2 शून्य वगळले उजवीकडून डावीकडे दशांश बरोबर आहे. म्हणजे हे आलं बघ हेच आलं हेच आलं. मग आपल्याला का असं लिहिता येईल हे की नाही 4/100. पर्याय आहे का कुठे 4/100 नाहीये पर्यायामध्ये. चला मग आपण काय करू त्याला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ. बघा 4×1 4 वरती 1 4 2 8 उरले किती 10 मधून 8 गेले 2 उरले 4 2 8 2 उरले किती झाले इथं 20 झाले. 4×5 म्हणजे वरती राहिला 1 आणि छेदामध्ये राहिला 25. अतिशय सोपं गणित होतं. बघा उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचं गणित त्यानंतरचा स्वाध्याय 5.2 मधला तिसरा प्रश्न पहा तुमच्या समोर आहे. 19.01 छेदामध्ये 57.03 याचा अतिसंक्षिप्त रूप पर्याय आपल्या समोर आहेत. काय आहेत पर्याय. दशांश अपूर्णांक आहे आणि व्यवहारी अपूर्णांकात त्याचे पर्याय आपल्याला दिसत आहेत. तर बघा तुम्हाला मी काल एक छोटासा नियम सांगितला होता की हे 3 आहेत आणि हे 0.03 आहेत. 0.03 आहे आणि इथं पहा 0.07 आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की समस्थळ म्हणजे सारख्या छेदामध्ये आणि अंशामध्ये सारख्या स्थळावर दशांश असल्यानंतर आपल्याला त्या दशांशाचं काय करता येतं तर दशांशाची वगळणी करता येते. बघा 1 सोडून 2 सोडून दशांश आहे. हा दशांश वगळला. इथं सुद्धा तसंच आहे म्हणून वगळला. म्हणजे 0.03 छेद 0.07 ला आपण 3/7 असं लिहू शकतो. का लिहू शकतो तर तुम्हाला सांगितलं इथं 2 सोडून दशांश आहे इथं 2 सोडून दशांश आहे. वेगवेगळ्या स्थळावर असती तर तसं जमलं नसतं. सारख्या स्थळावर असल्यामुळे याला आपण 3/7 असं लिहू शकतो. आता प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा तुम्हाला प्रश्न दिसतोय 19.01 आणि 57.03 याच्यात जर पाहिलं तर 2 स्थळानंतर दशांश आहे. इथं पण 2 स्थळानंतर दशांश आहे. त्याच्यामुळे आपण याला असं लिहू शकतो का 1901 म्हणजे आपण हा दशांश नाहीसा केलाय. 5703 असं लिहू शकतो का तर लिहू शकतो. कारण सारख्या स्थळावर अंशात आणि छेदामध्ये दशांश असल्यामुळे ते नाहीशी करता येतात. आता बघा ही संख्या थोडीशी काळजीपूर्वक पहा. आता आपल्याला काटाकाटी करायची किंवा खालच्यांनी वरच्यांनी काय करायचंय आपल्याला खालच्याला भाग द्यायचा आहे किंवा खालच्यांनी वरच्याला भाग द्यायचा आहे. तर पर्यायाकडे पाहिल्यावर मी थोडंसं माझ्या हिंट येते की असं काही करता येईल का वरचं 1 आणि खालचं छेद किंवा कोणत्या संख्येनं 2 न भाग जाईल का. तर इथं 2 दिसतंय म्हणजे या संख्येला 2 न भाग जाणार नाही आणि या संख्येला 5 न भाग जाणार नाही. म्हणजे हा पर्याय येणं शक्य नाही. इथं 1 आणि 4 हे असू शकतं. हे पण मला उत्तर असं वाटत नाही. तर आपण बघूया पर्याय पहिला पर्याय टाकून बघूया 1900 बघा 19 असं पण थोडंसं पाहता येईल. 19×57 हे की नाही 1/3 म्हणून हे पहिला पर्याय बसू शकतं. 1901 1900 आणि 1901 गुणिले 3 म्हणजे छेदात 3 असं येऊ शकतं का बघूया आपण. 3×1 3 3×0 0 9×3 27 हातचे आले 2 3×1 3 3×2 5 5703 म्हणजेच 1901 छेद 5703 आपल्याला पर्यायातून उत्तर काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पर्यायाचा वापर करा म्हणजेच 1 छेद
3 हे उत्तर येऊ शकतं. 1/4 येऊ शकत नाही, कारण 1901 4 केले तर याच्यापेक्षा ते मोठे होतील, म्हणजे हे पर्याय कट. तर उत्तर आपलं पर्याय नंबर काय आलेला आहे वरती 19 त्रिक 57 1/3. थोडस पर्यायाचा विचार केल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळतं. त्यानंतरचं गणित पाहूयात. त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 5.2 मधला चौथा प्रश्न आपण पाहतोय. 23/1000. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. याच्यासारखे प्रश्न आपल्याला झालेले आहेत. किती सोपं आहे. दशांश अपूर्णांकात याचं संक्षिप्त रूप लिहायचंय. बघा, 1 0 2 आणि हे 3 0 सोडून वरती उजवीकडून डावीकडे आपल्याला जायचं. 1 2 3 सोडून दशांश. बघा कोणत्या पर्यायात आहे. पर्याय नंबर सी. अतिशय सोपा असा प्रश्न होता. असं वाटतं की नवोदयचा प्रश्न आहेच की नाही. तिसरीचाच प्रश्न आहे. बघा, 3 दशांश सोडून आपण वरती दशांश दिलेला आहे. पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. बघा, 2.9/25 याचं दशांशात काय रूपांतर होईल. हे पण अतिशय सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी. बघा, आपण याचं काय करत असतो हे लक्षात ठेवायचे. 2चा आणि 25चा गुणाकार तोंडीच आहे. 25 दोन्ही 50 आणि 50 मध्ये पुन्हा हे मिसळायचे. आधी गुणाकार करायचा आहे. 25 दोन्ही 50. 50 9 59 छेद 25 जो आहे तोच. काटाकाटी करायची किंवा संक्षिप्त रूप. काटाकाटीला दुसरं नाव काय संक्षिप्त रूप. 25 1 25 25 दोन्ही 50 25 3 75 मोठे होते. 25 दोन्ही 50 उरले किती 9 उरले आहे की नाही. 25च्या पाड्यात 9 तर हे शक्यच नाही. पॉइंट दिला 0 घेतला 90 झाले. 25 1 25 25 दोन्ही 50 25 3 75 25 3 75 25 चौक 100 मोठे होतात. त्यामुळे 25 3 75 उरले किती 75 5 80 आणि 10 90 म्हणजे 15 उरले. आता दशांश दिलेला आहे. 15 तर येणार नाहीत पाड्यात. 0 वाढवून टाकूया. 25 1 25 25 दोन्ही 50 25 3 75 25 चौक 100 25 5 125 25 सख 150 किंवा 150. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेले पर्याय आहे का नाही. बी आहे का नाही. सी आहे का आहे. डेफिनेटली उत्तर 2.36 हे येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न 6 स्वाध्याय 5.2 मधला. बघा, पदावली सारखाच हा प्रश्न आहे. पदावलीच आहे. फक्त पदावलीचा नियम तुम्हाला माहिती आहे. गुणाकार किंवा भागाकार अगोदर करायचा असतो नंबर 1 ला. नंबर 2 ला आपण बेरीज किंवा वजाबाकी करत असतो. पण योगायोगाने या गणितामध्ये भागाकार आणि गुणाकार नाही. त्याच्यामुळे आपल्याला क्रमाने जे बेरीज किंवा वजाबाकी जे आहे ते आपल्याला करायचं आहे. बघा, पहिल्यांदा दिसतंय 2.75 वजा 1.25 यांची काय करूयात आपण बेरीज वजाबाकी करूयात. वजाबाकीचं चिन्ह 5 मधून 5 गेले 0 7 मधून 2 गेले 5 दशांश खाली दशांश 2 मधून 1 गेला 1.50 आलं. आता याची बेरीज वजाबाकी झालेली आहे. आता याच्यासोबत काय आहे याची बेरीज आहे. करून घेऊया. 4.75 बघा यांची बेरीज आहे. 5 7 आणि 5 12 चाला 1 2 आणि 1 2 आणि 2 4 2 4 आणि 2 6 6.25 आलं. त्याच्यातून वजा काय करायचे 3.80 करायचे. बघा 5 मधून 0 गेला 5 वजाबाकी करतोय आपण. 2 मधून 8 जात नाहीत. इथं 5 12 मधून 8 गेले 4 दशांश खाली दशांश देऊन टाकायचा आहे. 5 मधून 3 गेले 2 2.45 आलं. काय आलं 2.45. बघा पर्याय जे आहेत आपले ते पूर्णांक युक्त अपूर्णांकात सगळीच पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये पर्यायानुसार उत्तर काढावं लागेल ना आपल्याला. त्यामुळे हे आलंय. पण याला दुसऱ्या स्वरूपात आपण कसं लिहू शकतो दशांशाच्या तुम्हाला माहित आहे. 2.45/100 लिहू शकतो का लिहू शकतो आपण.
हे 2 पूर्णांक, हे दशांश कट केला, इथे दशांश येते म्हणजे 2.45 आहे की नाही, असं आपण लिहू शकतो. बघा आता आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे या 45ला 2 पूर्णांक तर आहेतच. आता 45/100 याला काय करू आपण, भाग देऊया. बघा कितीनं भाग जाईल, इथं 45 आहे आणि इथं 100 आहे. बघा 5 9 45, 5 2 10, 0 दशाला तसा, म्हणजे याचं काय उत्तर आलेलं आहे 9/20 आणि 2 पूर्णांक दशाला तसा. म्हणजेच पर्यायातलं उत्तर कोणतंही हे येईल, आहे की नाही. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. इथून पुढचं लक्षात घ्या थोडंसं. 2 दशांश हे पूर्णांक आहे. 45 म्हणजे काय, 45/100 केलं आपण, ठीक नाही. 2 पूर्णांक 45/100 केलं, मग आलं किती 9/20 आलं, 2 पूर्णांक दशाला तसे. अशा पद्धतीने याचं उत्तर येईल. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. किंवा याला असं आपण लिहू शकतो. बघा दुसरी पद्धत याची अशी पण आहे की 2.45 आहे ना, तर याला आपण डायरेक्ट असं पण लिहू शकतो, 245 छेद हे दशांश उडवला आणि खाली छेदामध्ये 100 लिहिले, असं पण लिहिता येईल. आणि ह्याचा पण डायरेक्ट आपल्याला आता इथे हे 5 आहे, भागाकार करतोय आपण. 5 चौक 20 उरले 4, 5 9 45, 5 2 10, तेच आले 49 छेद काय आले 20 आले. आता काय करणार, परत भागाकार करायचा. भागाकार करण्याची दुसरी पद्धत आपल्याला माहिती आहे, 20 1 20, 20 2 40, उरले 9/20. हे पण भागाकार करण्याची पद्धत, हे पण लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात सगळे पर्याय असतील, आता याचा आपण असं पण काढू शकतो. हा बघा हे 2/3 आहे ना, 3/2 घेऊया आपण. हा 3/2 आहे ना, बघा बे 1 उरला किती, बे 1 उरला, आहे की नाही, आणि छेद 2, म्हणजे याचं उत्तर काय येणार 3/2च येणार आहे. बघा याचा गुणाकार बे 1 अधिक 1 3/2. अशा स्वरूपात जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पर्याय असेल तेव्हा ही दोन्ही पद्धत बरोबरच आहेत लवकर उत्तर मिळवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. स्वाध्याय 5.2 मधला शेवटचा प्रश्न पहा. 1/2, 3/8 आणि 7/16 यांचं दशमान सममूल्य. दशमान म्हणजे दशांश अपूर्णांकात उत्तर येणारे काढायचे आपल्याला. ते पर्याय आपल्या समोर आहे. बघा 1/2, 3/8 आणि 7/16. आता सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. तुम्हाला माहित आहे अंश आणि छेदामध्ये जेव्हा छेद सारखा असतो तेव्हा बेरीज करता येते. पण इथं 2 8 16 यांचा छेद कुणाचाही सारखा नाही. मग कुणासारखा छेद करावा लागला आपल्याला. तर बघा 8ला 2 न गुणलं की 16 येईल, 2ला 8 न गुणलं की 16 येईल. म्हणजे काय होईल, छेद सारखा होईल. आणि छेद सारखा झाल्यावर आपल्याला बेरीज करता येईल, है की नाही. तर आपण काय करूया, या 16 सारखा या सगळ्यांचा छेद करूया. बरं 8ला इथे छेद 16 करायचा आपल्याला, किती न गुणावं लागेल 2 न गुणावं. 8 2 16 आलं. छेदाला 2 न गुणलं की आपल्याला लहान भाऊ मोठा भाऊ दोघांनाही सारखंच द्यायचं, वरी पण 2 न गुणायचं. मग याचं किती झालं 3 2 6, 8 2 16 अधिक 7/16. याच्यात काय बदल करायची गरज आहे का, झाला हा छेद समान दोघांचा. आता याचा करायचा आहे. बे न कितीला गुणाव, बे न किती न गुणाव की 16 येते, बे 8 16. याला छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला पण गुणलं. 8 1 8, 8 2 16. बघा झाले 1 2 3. तिघांमध्ये काय झालं, छेद समान झाले. आता अंशांशाची बेरीज करायची. झालं 8 आणि 6 14, 14 आणि 7 21. 21 छेद जो आहे तोच एकदाच घ्यायचा छेद बेरजेमध्ये, तर 16 छेद. आता 21/16 आला. पर्याय तसं काही उत्तर आपल्याला दिसत नाही. मग काय करावं लागलं आपल्याला, आता आपल्याला दशांश अपूर्णांकात त्याचं रूपांतर करावं लागेल. भाग देऊया 21/16. बघा भाग द्यायचा आहे. आता भाग देण्याच्या पद्धती तुम्हाला माहिती, ती पण वापरू शकता तुम्ही. पण लवकर भाग देण्यासाठी बघा 16 1 16, 16 2 32 मोठे होतील, आहेत नाही. उरले किती
5 उरले, 16 आणि 5 21 होतात. दशांश दिला मोठा, कारण 5 16च्या पाड्यात 5 येणे शक्य नाही, मग 0 घ्यायचा, 50 झाले. बघा एक आलं म्हणजे हे 2 पर्याय तर कटूनच गेले आपले. उत्तर या 2 पैकीच येणार आहेत. बघूया कोणते. 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48. उरले किती? 50 मधून 48 गेले, 2 उरले. बघा दशांश दिलेला आहे, 0 घेऊया. 16 1 16, उरले किती? 4. दशांश दिलेला आहे, 0 घेतला. 16 2 32, उरले किती? 8. 8 उरले. दशांश दिलेला आहे, 0 घेतला. 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48, 16 44, 16 पंचे 80. म्हणजे उत्तर काय आलं? 80. बाकी 0 आली. इथपर्यंत भागाकार दिला. दशांशामध्ये सुद्धा बाकी 0 आली. उत्तर काय आले? 1.3 1 2 5, अर्थात पर्याय बी. पर्याय ए हे उत्तर येईल. हे नाही 1.3 1 2 5 हे 13 दशांश आहे. हे उत्तर येणार नाही. हे उत्तर बरोबर. हे तर आपण पहिल्यांदाच पर्याय कट केलं जेव्हा आपल्याला 1 दिसला आणि दशांश दिसला. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे जे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे रूपांतर हे प्रकरण होतं. 18वा आपला व्हिडिओ होता. आज आपण हे प्रकरण संपतं. 2च स्वाध्याय होते, 5.1 आणि 5.2 हे आपण घेतलेले आहेत. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमापनसाठी म्हणजेच आकृत्यांसाठी म्हणजेच मानसिक क्षमता चाचणीसाठी सुद्धा काय केलेली आहे, व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. ती पहा. न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनलला अधिक सक्रिय करा. परत परत पहा व्हिडिओ, कारण तुम्हाला गणित येत नसेल. गणितात सगळ्यात महत्वाचं काम काय? सरावाला महत्व आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. काय सुविचार आहे? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस केल्यावरच आपण परफेक्ट होतो. गणित पुन्हा पुन्हा करून पाहिजे. वही पुन्हा पुन्हा भरायची. पूर्ण वही त्याच्यासाठीच असते, जेणेकरून आपल्याला गणित अधिक सोपे जातील. चला तर मित्रांनो आपण थांबूया. धन्यवाद.